जालन्यात पोलीस भरतीच्या साठी धावण्याचा सराव करणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने चाकू हल्ला केलाय. पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास ही घटना घडली आहे. सदरील तरुणी धावण्याचा सराव करत होती. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये निकळक शिवारात 2 दिवसापूर्वी पहाटे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान पोलीस भरतीच्या धावण्याचा सराव करणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीवर 5 ते 6 जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना समोर येते. यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला व वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यातील तरुणी आणि महिलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा बदनापूरमध्ये हा प्रकार समोर आलेले महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचं जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपानी यांनी सांगितले. आणि काय कारवाई आपण केली आहे? काल जी घटना जी झालेली आहे, मुलगी थोडीफार इंजर्ड आहे. हा फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे. आपण 2 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे. मुलीने बरेच लीड पण दिलेला आहे आपला, की घटना कशी झाली होती, ते बाईकवर आले, बाईकची कशी ओळख होती, ते सगळ्या मुलीने आता सांगितलंय. त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण, की कुठली वेगळी इंजुरी आहे आणि तो प्रमाणे कलम वाढता येईल का, तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे, तो आता सुरू आहे. आणि जे 2 लोकांना ताब्यात घेतलंय त्याची चौकशी करत आहोत आपण, आणि बाकी जे उर्वरित आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेणार. मुलीचं कुठेतरी जनजागृती असं आहे, ती मुलगी ऑलरेडी फार असा डेअरिंग होती. ती रनिंगसाठी भरतीची तयारी करत होती. 6 लोकांनी हल्ला केला तरी सुद्धा त्याची हिंमत एवढा आहे, तर हे चांगली गोष्ट आहे. आता आपण पोलीस बद्दल जे काही होऊ शकतो, सेल्फ डिफेन्सचा क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी. आता 5वी शाळा आहे, 3 दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये. ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार, आणि जे काही शक्य आहे मुलींची सुरक्षा बद्दल ते पोलीस करतात. दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे, त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे. शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी ते दोघी वेळी दामिनी पथकचं पेट्रोलिंग सतत सुरू आहे. काल सकाळी 5 वाजेला ती घरून सनी शेताकडे, म्हणजे रोज जशी जाते तशी काल पण ती प्रॅक्टिस करायसाठी, रनिंग करायसाठी शेताकडे गेली. इथून 5 वाजता निघली. आमचा रोडला मळा आहे, तिथं मळ्यापाशी थांबली. आणि त्यानंतर मग ती तिकडं आमच्या बाजूला तळ आहे, तर त्या तळ्याच्या त्या रोडच्या साईडला तिकडं रनिंग करत गेली. आणि रनिंग करत जाताना समजा 6:15 वाजेचा टायमिंग असा होता. तर तेव्हा तिच्या पाठीमागून 3 मोटरसायकली आल्या, आणि तिन्ही पण मोटरसायकली डबल सीट होत्या. तर 2 मोटरसायकलीवाल्यांनी दोघांना अशा हातात धरून गाडी सगट तिनं असं हेलपाटच ओढत 200 फूट असं नेलं समोरचं, आणि पाठीमागून एक गाडी होती. त्यानंतर तिथं त्यानं सोडून दिलं. तिला सोडल्यानंतर ते पाठीमागचे उतरले. त्यांनी 2 पायावर धारदार चाकूने दोन्ही पायावर वार केला, आणि समोरच्या यानं परत तिच्या हातावर एका वार केला, पुन्हा दोन्ही हातावर पण वार केला. आणि काही जणांनी परत ते दगडानं पायाला मारलं. पोटावर पण वार केला, पण तिने पोटावरला वाचवला, तर नुसतं शर्ट फाटलं. आणि खाली पायावर तिनं गुडघ्यावर दगडाने असे मार दिले, आणि बाजूला रोडच्या बाजूला फेकून दिलं त्यांनी. पोलीस तक्रार वगैरे केली? पोलीस स्टेशनला मग आम्ही ताबडतोब उचलेलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, आणि त्यांनी जे इथं सरकारी हॉस्पिटलला पाठवलं आम्हाला. मग तिथून सनी ते रिपोर्ट वगैरे काढले, आणि परत पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते PSI साहेबांनी समोरच्या कारवाया केल्या, आणि त्यांचे तपास चालू आहे. आता मुलीची तब्येत कशी आहे? मुलीची तब्येत अजून तेवढी काही अशी व्यवस्थित झाली नाही, कारण की तिच्या पाठीला पोटाला मार आहे, पुन्हा घाव आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये ती 7वी पासून सनी क्रीडा प्रबोधिनी जालना येते. म्हणजे तिच्या खेळामुळे ती शाळेवाल्यांनी तिथं क्रीडा प्रबोधिनीवाल्यांनी तिथं ती जॉईन करून घेतलं होतं. तर 7वी पासून तर 12वी पर्यंत हॉस्टेलमध्ये आणि तिथं स्पोर्टमध्ये तिथंच राहत होती. कोणत्या क्रीडा प्रकारात? ते जॅव्हलिन थ्रो मध्ये त्यांनी घेतलेलं होतं. ती नॅशनल हे खेळून आलेली आहे.
आणि आता 12वी झाल्यानंतर ते हॉस्टेल नाही आहे, तर तिला मी इथं गावी जवळपास समजा 7 ते 8 महिने झाले, तेव्हापासून मी गावी आणलेलं आहे. तर ती म्हणे पप्पा मला पोलीस भरतीची तयारी वगैरे करत होती का? हो, पोलीस भरतीची तयारी चालू आहे तिची. त्यामुळे ती म्हणे मी गावाकडे रोडला प्रॅक्टिस करते आणि पोलीस भरती आल्यानंतर मी भरती होते. तर तिचा सगळा सराव तिचा पोलीस भरतीसाठी चालू होता. या घटनेवर काही तुम्हाला संशय वगैरे कोणावर? संशयित आता अजून काही तेवढं हे नाहीये, पण संशयित आहे काही जण. पण ते आता नंतर बघू काय काही तपासात. आता साहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की आम्ही आता तपास काढू आणि तुम्हाला सांगू कोण आहे संशयित, कसे काय.